वाऱ्याच्या झोतात निघाली आमची जोडगोळ किल्ले जिंजी. असंख्य नद्या नाले हे असणारे महाकाय उंच नभा चिरू पाहणारे काळे कुट्ट डांबराचे गोऱ्या गोऱ्या रंगाचे पूल. मजल दर मजल करत सातारा, कोल्हापूर, बेळगाव, हवेरी, अरे हो 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 म्हणता म्हणता चित्रदुर्ग डेरे दाखल झालो. मध्ये मध्ये भेटणारे असंख्य देवदूत, त्यांनी लावलेले आमचे लाडीक लाड पोसून घेत आमचा इथवर प्रवास खेळीमेळीने कसा झाला कळालंच नाही. पुण्यातून निघालो आणि वेड्या बेभान वाऱ्यात हिरव्या शेतांतून मस्त उसाचा रस, नारळ पाणी, लिंबू सरबत पीत मस्त सायकली दौडू लागलो. मध्येच एखादं महाकाय नदीचं पात्र यायचं आणि त्यावरून बांधलेल्या पुलावरून आम्हाला जाताना अतिशय आनंद व्हायचा. एका पुलावर तर आम्ही रात्रीच्या चांदण्यात थोडा वेळ आडोसाही घेतला. अखेर काळाच्या मनातल्या वेलीवर काहीतरी वेगळंच शिजत होतं. आमच्या या प्रचंड आनंदी जथ्याला भयंकर वळण नागवणार होतं. एकामध्ये सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणं जाणू लागली. पण आमचं लक्ष फार दूरवर होतं किल्ले जिंची. म्हणून की काय त्यानेही जास्त खोलात जाऊन त्याची लक्षणं सांगितली नाही. आणि मग चित्रदुर्ग पोचल्यावर हळूहळू एक जण सगळे आजारी पडू लागलो. स्थानिक डॉक्टरकडे जाऊन औषधं घेतली खरी. 2 दिवस बरंही वाटलं, पण अंगात जे 10 हत्तीचं बळ होतं ते कुठल्या कुठं पळून गेलं. 9 वर्ष लागलेली इथवर पोचायला, पण आता मन म्हणत होतं की जान है तो जहान है. लगेच परतीच्या प्रवासाचं नियोजन सुरू झालं. सोबत सायकल आणि सामान असं सगळं नियोजन करता करता अखेर 3ऱ्या दिवशी घरी आलो. तुम्ही आता चित्रदुर्गमधले काही व्हिडिओ आहेत ते पहा आणि मग आम्ही चित्रदुर्ग ते घरी कसं आलो तेही तुम्हाला दाखवतो. आणि आमची झालेली अवस्था, हॉस्पिटलमध्ये काय काय दिव्यातून आम्हाला जायला लागलं तेही पाहूयात. इंजेक्शन नाही आपल्याकडे आणि हॉस्पिटलचं नाव आहे. हां, हॉस्पिटलचं नाव आहे कनाडा PVS हॉस्पिटल. असं ह्याला ऑलरेडी इंजेक्शन परवा दिवशी मिळालेलं आहे. आता आज त्याला फक्त औषधं मिळालेली आहेत. आता फक्त औषधं आहे. इथं सगळे असे पडीक लोक आहेत ज्यांना सेल द्यायची होती मला, पण आता मी देणार नाही. सिल्क कपडे घेऊन कपडे नाहीत माझे, उडून गेलेत परवा. हां, दादाचे कपडे उडून गेले. एक शर्ट आणि एक चिठ्ठी उडून गेली. ते आणि विकून मागून येत होता, त्याने बघितली. एक पिवळं झालंय, केशरी फडकं दिसलेलं मला आणि काही होती छोटं काही दिसलं मला. पण मला दादाचं ब्रँड भेटलं होतं. मी एकटीच तंदुरुस्त एकदम मुलगी आणि इथं सगळे पेशंट आहेत. हे बघा, मला भाजलेलं नाजूक माणूस बघा, नाजूक. पण मी सहन करते. दवाखान्यात यायला लागलं नाही मला. आता कशाला आली? आता तुमच्यासाठी आली आहे. तुम्ही पेशंट लोकांना घेऊन आली. थँक्यू. कोणीतरी चांगलं पाहिजे ना. देवानी कसं आपल्याला रोज पांडुरंग दाखवलेत, आता ह्या वेळेला ही पांडुरंग झाली आपल्यासाठी. गॉगलवाला पाय सरळ कर पहिले. तर या ठिकाणी इंजेक्शन घेणार आहे. हे टोची देणार आहे, कारण ताप आलाय ना. ताप, खोकला, सर्दी. खूप नाजूक बाबा, खूप नाजूक. स्वतःला काही नाही, रॅशेस गेले पण क्रीम लावायची. अरे पण तुम्हाला दवाखान्यात यायला लागलं, त्यासाठी राईड थांबली. स्वतःला खास सुटली असती तर मग थांबलीच असती. काय संबंध खाजेमुळे? पाणी द्यायचं. काय स्वतःहून आणली होती ती, ऑइंटमेंट लावलं होतं बघा. आता आमची सर्कस कशी चालू आहे. अमृता तर दिसतच नाहीये. मी कुठे बसले बघा. डायरेक्ट दरवाजातच बसली एकदम पाईपवर बसली. इंजेक्शन बॉम्ब नाही ते एखादा गाडीवाला इंजेक्शन बाहेर आलंय. इंजेक्शन बाहेर आलंय.
मम्मीला पाठवते. बघा मित्रांनो, बहिणींनी मालिश करायची, सेवा करायची तर भावांना करायला लागते. कलियुग आहे का नाही? भाऊ मोठा आहे. इकडे एक माणूस हसतोय बघितलं. तर मित्रांनो, आता संध्याकाळचे 4:48 झालेत आणि आज तारीख आहे 10 मार्च. जवळपास आमचे 4-5 दिवस इथं वाया गेले. 2-3 दिवस थोडीशी तब्येत ठीक नव्हती त्याच्यात गेले. 2-3 दिवस जरा तब्येत ठीक नव्हती त्याच्यात गेले आणि आता रिकवर झालो आहे. तर आम्हाला बँगलोरमध्ये एक मित्र आहे उत्कर्षाचा, तर त्यांनी सांगितलं की तुम्हाला तामिळनाडू ह्याच्यामध्ये स्टेटमध्ये एंट्री मिळणार नाही आहे, कारण त्यांनी महाराष्ट्रातून जे काही लोक जातात आहेत त्यांच्यासाठी एंट्री बंद केली आहे. सो मग आम्ही त्याचा आता नाच सोडून दिला आहे आणि असं ठरवलं आहे की आता रिटर्न जायचं आहे. बसचे तिकीट आम्ही ऑलरेडी काढलेले आहेत आणि आता सायकल बसमध्येच टाकून आता आम्ही परत पुण्याकडे निघालो आहे. सगळी ऑलमोस्ट पॅकिंग झालेली आणि हॉटेल आम्ही सोडलं आहे. हे बघा, आता नाविलाज आहे पण काय इलाज नाही. शेवटी शिवछत्रपतींची नीती पण महत्त्वाची आहे आणि ती अवलंबली पाहिजे की एखाद्या वेळेला जर माघार घ्यायची असेल तर घेतली पण पाहिजे. तर चला आता आपण निघू, एक थोड्या वेळाने निघू, कारण बस अजून बरीच लांब आहे. आम्हाला त्यांनी ट्रॅकर दिलेला आहे. कुठं दिसते का? दाखव जरा त्यांना. जोगी हल्ली अच्छा, सिराच्या खूप लांब आहे अजून, बरीच लांब आहे अजून. हे बघा, तुम्हाला दिसते का नाही मला माहीत नाही. ऑलमोस्ट सिराच्या इथं आलेली आहे बस. म्हणजे साधारण अजून 1.5 तास लागणार आहे बसला. ठीक आहे, आपण करू इथं टाइमपास आणि मग निघू. तुम्हाला अपडेट देतच राहतो आता. चला. तर मित्रांनो, आता संध्याकाळचे 6 वाजलेत, अजून काय बस आलेली नाही. अजून 10 मिनटं लांब आहे बस आमच्यापासून. आम्हाला ट्रॅकर जो दिला आहे त्याच्यावर, आणि आम्ही इथं जवळजवळ अर्धा पाऊण तास झाले थांबलो आहे. परत एकदा सामान लावलं आहे सायकलवर. ते म्हटले लावा, सायकलवर काय प्रॉब्लेम नाही, वर घ्यायची गरज नाही. परत लावलं आहे सामान. आणि एजंट आहेत, आम्हाला सोडायला आलेत. मी केलंय बरं. आईला टेन्शन. फक्त 7 ते 8 किलोमीटर राहिली आहे बस, आता येते. चला, आली की दाखवतो तुम्हाला. काय डर गए ना हम लोग. आणि बस आलेली आहे. ही नाही आहे, मागची बस आहे. बघा, आताच किरकिर करायला लागलाय तो. त्याला आयडिया आहे तर त्यांनी जाऊ ना आतमध्ये. आम्ही देतो ना सायकल बाहेर. लेके आओ. हे किती आहे नंबर? नंबर काय? नंबर काय? नंबर काय नंबर आहे रे? काय नंबर आहे? 23, 24, 26.
तर मित्रांनो 6:30 वाजलेत आणि बरोबर आम्ही 6:30ला निघालो आहे बस भेटूया. सायकली तर अशा ठेवल्या आहेत की विचारू नका, मनच होत नाही आहे असं सायकल बघायला. ते जाईपर्यंत व्यवस्थित असल्यामुळे मिळवला. संध्याकाळचे 8 वाजलेत, रात्रीचे म्हटलं तरी चालेल. आणि आता जरा पाणी हात असते आणि पाणी घेऊन आलोय. मस्त पाणी नव्हतं अजिबात आणि डार्क फॅन्टसी आणलं होतं आणि मॅडमला स्ट्रॉबेरी फ्लेवर बिस्किट आणलं होतं. जरा स्ट्रॉबेरी जास्त आवडतं ना तिला त्याच्यामुळं. आणि पकली रे एक बिचारी, पकली. ॲक्च्युली बसमध्ये ना असं वेगळाच वास येतो, सुवास नाही येतो, वास येतो. ते तरी बरे, मला वास नाही ते. कुठं आलो रे आपण आता? ते हरिहर मध्ये ना. हरिहर ऑलमोस्ट क्रॉस केला आम्ही 10 मिनिटापूर्वी. राणेबेनूर काय राणेबेनूर, यस राणेबेनूर मध्ये आता पहिला स्टॉप ते काय म्हणतेस? बरोबर. हा खरंच मॅडम तर काय झोप येते पण सगळं लागत असतं. झोप येते, झोपली होती चांगली टडमकन. राणेबेनूर सोडून झालं का मला? हो का? लोक 3 वाजता पोहोचतोय काय घरी मग आपण? पोचू दे, जाऊ दे, कधी का पुसाला. हा ना. चला लय लवकर पण नको पोचायला, नाही तर कुत्री हैराण करतील, कुत्री फोडून काढतील. चाल तर पोचलो, पण कोविडने इतके बेजार झालेलो की घरातून बाहेरच पडता येईना. टेस्ट केल्या खऱ्या, पण नियतीला इथंही सरळ सोडायचं नव्हतंच आम्हाला. लॅबमधल्या काही तांत्रिक अडचणींनी रिपोर्ट यायला जास्तीचे 2 दिवस लागले. इकडे माझी अवस्था भयान ते अतिभयान झालेली. तब्बल 7 दिवस मी झोपलोच काय तर अगदी डोळेही बंद करू शकलो नव्हतो, एवढी भयान अवस्था झालेली. आमची फॅमिली डॉक्टर तेजल द्रविड यांना अमृतांनी कॉल केला. त्यांनी माझ्या खोकल्याचा आवाज ऐकला आणि लगेच त्यांनी सांगितलं, अमृता महेशची चेस्ट CT स्कॅन करून घे असा सल्ला दिला. फटाफट जाऊन आम्ही स्कॅन केला. माझ्या शरीरातला ऑक्सिजन खूपच कमी झाल्याने मला चालताही येत नव्हतं. सगळे सोबत होते, पण कोविड रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याने लहान भाऊ, आई, मेहुणा, सासरे यांना सगळ्यांनाच आमच्यापासून लांब ठेवायचं होतं, जेणेकरून त्यांना आमच्यामुळे लागण नको. सगळे रिपोर्ट गोळा करून शाश्वत हॉस्पिटलमध्ये गेलो, जिथे द्रविड मॅडम आमची वाटच बघत बसलेले. चेस्ट CT स्कॅन 15% होता 25 पैकी. रिपोर्ट्स पाहिल्यावर मॅडम तर उडालेच. म्हणाले, एकदम खराब रिपोर्ट आहेत महेश. अमृता, तुम्ही का बरं एवढा वेळ लावला? अमृता, आता त्याची सेवा कर हॉस्पिटलमध्ये जाऊन त्याच्याबरोबर थांबून. आणि खरंच मला आता यमदूत त्याच्या काळ्या रेड्यावर दिसायला लागलेला आणि माझी ऑक्सिजनची नाडी त्याच्या हातात मला स्पष्ट दिसत होती. प्रसन्न मुद्रेने हसत होता काळा मेला. आता हसतोय मी, पण माझी पार फाटलेली. कशी? टर्कन. सगळे हॉस्पिटल बाहेरच थांबलेले. ऑक्सिजन सज्ज ॲम्ब्युलन्स फटाफट बोलवली गेली आणि माझी वरात थेट KM हॉस्पिटलच्या दारात येऊन पोचली. कोविड सेंटरला मला आणि अमृताला नेले खरे, पण मला रूममधल्या ऑक्सिजन मशीनने श्वास घ्यायला प्रचंड त्रास होत होता. म्हणून माझ्या सांगण्यावरून मला ICUमध्ये हलवण्यात आलं, जो त्यावेळी अगदी योग्य निर्णय होता. इकडे अमृताला माझ्यासोबत ICUला येता येईना आणि मला तिथे तिच्याकडे थांबता येईना. आमची ताटातूट झाली. मीही अगदी शेवटचं तिला बघून तिच्या नकळत डोळे ओले करून घेतले, कारण मला माहिती होतं की इथून पुढची लढाई सोपी नाही आहे. सगळीच घुम झालेली. अखेर ICUमध्ये हलवल्यानंतर सुरू झाली चक्र माझ्याकरता प्लाझ्मा शोधण्याची.
हेही काम सोपं नव्हतं. माझ्या अंगातून कमीत कमी 4 मोठ्या सिरिंजमधून रक्त काढण्यात आलं. अजूनही हवं होतं त्यांना, पण अगोदरच इतक्या टेस्ट करता रक्त घेतलं गेलेलं की आता थेंबही येईना झाल्यावर त्यांनी तो प्रयत्न सोडला. बाहेर वेगळीच धावपळ सुरू झाली. माझे ब्लड सॅम्पल पुणे, पिंपरी चिंचवड मधल्या असंख्य हॉस्पिटलमध्ये प्लाझ्मा मॅच शोधण्यासाठी फिरू लागले. या कामात माझे असंख्य नातेवाईक धावून आले. त्यात लहान भाऊ असेल, सगळे मेहुणे असतील, सगळे साडू असतील, सगळेच पायाला चाक लावून धावत होते. सर्वांच्या अथक प्रयत्नांना अखेर यश आलं आणि अगदी दुसऱ्याच दिवशी पहाटे प्लाझ्माची पहिली पिशवी मला लावण्यात आली. मित्रांनो, आता ICUमधली माझी अवस्था दयनीयच होती. ICUमधले डॉक्टरही म्हणालेले की खूप क्रिटिकल केस आहे, त्यामुळे मलाही कल्पना होती की आपल्याला झुंजावं लागणार आहे. बाहेरची सगळी मंडळी एवढी लढत आहेत, मग आपणही लढलंच पाहिजे. आयुष्यात जो जो व्यायाम केला तो या कोरोना विषाणू आणि निमोनिया या दुतर्फा शारीरिक लढाईत कामाला आला असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही दोस्तांनो. पहिल्या दिवशी ICUमध्ये गेल्यास त्या सगळ्या मशीनचे बीप बीप आवाज, काही अति नाजूक पेशंट असं असलं तरी मी जास्त शुद्धीत नव्हतोच. कारण गेले 7 ते 8 दिवस मी डोळेच बंद केलेले नव्हते. डोळे बंद केले की मला खोकल्याची जोराची ढास येई की विचारायला नको, तशीही यायची, पण डोळे बंद केले की जास्त त्रास व्हायचा. आता तर छाती, पोट, डोकं, पाठ सगळं दुखायला लागलेलं खोकून. पहिल्या दिवशी गेल्या सुरू झालं सलाईन आणि इंजेक्शन पुराण. रोज पोटात 3, दंडावर 3 आणि गोळ्या जवळपास एका वेळेला 5. आणि या सगळ्याचा परिणाम म्हणून वाढलेली शुगर, त्यावर अजून एक इन्सुलिनचे दर जेवणा अगोदरचे एक इंजेक्शन. अक्षरशः झोप यायची नाही. असं खूप वेळा झालं की दिवसा माझे डोळे उघडेच असायचे आणि मी झोपलेलो असायचो आणि समोर कोणीतरी माझ्यासोबत बोलतोय आणि मी त्याच्यासोबत मोठ्याने बोलतोय हे मला स्पष्ट समजायचं. हे बघून ICUमधल्या नर्स, डॉक्टर जवळ यायचे आणि विचारायचे, तुम्हाला काय हवं आहे का? हे रोजच व्हायचं. इतका विदारक परिणाम माझ्या शरीरावर या संक्रमणाचा झालेला. ICUमध्ये एक गोष्ट मला प्रचंड सकारात्मक ऊर्जा द्यायची, ती म्हणजे मला माझ्या बेडवरून रोज दिसणारा सूर्योदय. त्या ऊर्जेनेही मी भरभर रिकवर होत गेलो असं मला तरी वाटतं. ICUमध्ये एकीकडे औषधांचा भडीमारा सुरू असताना तिथल्या स्टाफने अर्थात छोट्या नर्सताईंनी माझी केलेली सेवा मी आजन्म विसरू शकणार नाही. मी तब्बल 6 दिवस ICUमध्ये होतो आणि डॉक्टर स्वतः म्हणाले, तुमच्या एवढा सिरियस पेशंट 6 दिवसात एवढी फाईट करून बाहेर रूममध्ये शिफ्ट होतो ही आम्ही पाहिलेली पहिलीच वेळ. जो डॉक्टर येई तो हेच म्हणून कौतुकाची थाप देई, फार बरं वाटे. पण खरं सांगतो, जितके बाहेर माझ्यासाठी सगळे धावले ना, तेवढ्याच प्रेमाने, मायेने ICUमधल्या ताईंनी माझी सेवा केली. आणि म्हणूनच एवढ्या पटापट माझे रिपोर्ट्स उदाहरण द्यायचे झाले तर ते चेस्ट इन्फेक्शनचे जे लास्ट स्टेजला होते ते 6 दिवसात क्लिअर होऊ शकलं. त्यातली एक ताई मला चांगली आठवते. फक्त ते रोज 4 शिफ्टमध्ये यायचे म्हणून सगळ्यांची नावं लक्षात नाही आहेत. ती जेव्हा आली तिने औषधं तर वेळेवर दिलीच, पण माझ्या पाठीला झोपून फोड येऊ नये म्हणून रॅश क्रीम लावली. रात्रीची शिफ्ट असल्याने मला दिवस रात्र पोटावर झोपवायला लावायचे आणि बेड एका विशिष्ट अँगलला सेट करायचे. त्या अँगलमुळे माझी पाठ फार दुखायची. ताईला फक्त म्हणलो, अरे पाठ खूप दुखते रे, तर त्या ताईने 1 तास माझी पाठ चेपून दिली. परत म्हणाली, दादा रात्री केव्हाही पाठ दुखली तर सांग, मी चेपून देईल, तू फक्त आवाज दे. अरे कुठं एवढं पुण्य केलं असेल रे देवा, तेव्हा या भयान आजारात असे देवदूत माझ्याकरता पाठवले रे. आणि खरंच ताई रात्री 2 वेळा आली आणि माझी पाठ चांगली ठोकून मोकळीच केली. विशेष म्हणजे परत जितके दिवस ICUमध्ये होतो माझी पाठ कधीच दुखली नाही. तर ICUतल्या अशा असंख्य गोड कडू आठवणी साठवून मी अखेर नॉर्मल रूमला शिफ्ट झालो. सगळ्या ICU स्टाफला सलाम, ज्यांनी इतकी सेवा करून मला यमराजाच्या मगरमिठीतून बाहेर काढलं. आता खाली रूममध्ये शिफ्ट तर केलं, पण प्रायव्हेट रूम सोडा, डबल शेअरवाल्या रूमही हॉस्पिटलमध्ये शिल्लक नव्हत्या. कसाबसा एक बेड खाली झाला आणि माझ्या नशिबाने माझा नंबर लागला. डॉक्टर भरत पटेल हे माझ्या पूर्ण आजारावर ट्रीटमेंट देत होते आणि त्यांनी अतिशय सफाईने सगळं केलं. त्यांचंही तेवढंच आभार. तर रूममध्ये आलो आणि शेजारी बेलानी काकांसोबत ओळख झाली. काका 70रीतले, त्यांचे पूर्वज हे पाकिस्तानातले, पण फाळणीच्या वेळी ते भारतात पुण्यात MG रोड कॅम्पमध्ये स्थायिक झालेत. आता मोठं हॉटेल आहे त्यांचं कॅम्पात, तरी अतिशय शांत, काळजी घेणारे काका मला शेजार धर्मात लाभले. देवाचा आभार. काका ही प्रचंड क्रिकेट प्रेमी आणि त्याच्यामुळेच आमची गट्टी पुढे 7 दिवस चांगलीच जमली. सोबत क्रिकेट मॅच असो की इतर कुठलाही टॉपिक, सलाईन लावलेले असो किंवा नसो, आमची चर्चा सुरूच असायची. आणि म्हणून गेले 7 दिवस औषधांचा एवढा भडीमाराही काहीच वाटत नव्हता. रोजच्या डब्याकरता दिवसातून 3 वेळा होणारी अमितची धावपळ पावत नव्हती. बिचारा पाषाण ते KM हॉस्पिटल रोज 3 ते 4 वेळा फक्त मला गरम डबा मिळावा म्हणून धावपळ करत होता. फार वाईट वाटतं. कधी आपण समज, गैरसमज, वादविवादात एकमेकांना एवढं तुटक होतो की असा जीव घेणं प्रसंगच यावा लागतो आपली काळजी करणारी माणसं ओळखायला.
रोज ताजं गरम गरम जेवण मिळत होतं म्हणून की काय मी भरभर रिकवरही होत होतो. आणि बरोबर 14व्या दिवशी मला जो ऑक्सिजन लावलेला तो मी दिवसभर काढून बसलो तरी नॉर्मल आला. आणि डॉक्टर बोलले की तुम्हाला आता उद्या घरी सोडतोय. सगळे श्वासाचे व्यायाम तसेच सुरू ठेवा. ऑक्सिजन सिलेंडर एक मागवा इमर्जन्सी करता. काळजी घ्या. उद्या सकाळी सकाळी तुम्हाला डिस्चार्ज. अगं ग ग ग कायच मला सांगू मला झालेला आनंद. घर सोडले तेव्हा शरीराची जी भयावह अवस्था होती तेव्हा अजिबात वाटलं नव्हतं की आता आपण जिवंत घरी परत जाऊ. आईवडिलांची थोर पुण्याई, भगवंताची कृपा, नातेवाईकांनी केलेली धावपळ, हॉस्पिटलमधल्या सगळ्या स्टाफने दिलेली ट्रीटमेंट आणि ऐनवेळी शरीराने दिलेली साथ या सगळ्यामुळे या जीवघेण्या आजारातून बाहेर पडलो. मित्रांनो, आज मला घरी सोडतील याचा आनंद नक्कीच आहे. पण एवढं सगळं तुम्हाला सांगण्याचं तात्पर्य एवढंच की प्रत्येकाच्या शरीरावर कोरोना वेगवेगळा प्रभाव टाकतो. जसं बघा, अमृता आणि मला एकाच वेळी लागण झाली, पण तिच्या शरीराने वेगळी आणि माझ्या शरीराने वेगळी प्रतिक्रिया दिली. तिला आणि मला तेवढाच वेळ आला ट्रीटमेंटला, पण संसर्ग माझ्या पूर्ण फुफ्फुसातही झाला. म्हणून वाटलं तुमच्याशी बोलावं. कोरोनाला सोपं घेऊ नका. जुलाब, सर्दी, खोकला, ताप काहीही जाणवलं तर लगेच तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार करून घ्या. त्यांचा लगेच सल्ला घ्या. अंगावर अजिबात काढू नका. वेळ वाया घालू नका, नाहीतर हकनाक जीव धोक्यात येईल माझ्यासारखा. काळजी घ्या. आम्ही केली ती चूक करू नका. कोणावरही विश्वास ठेवू नका, कारण लोक स्वतःचे पैसे वाचवण्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकतात आणि तुम्हाला तिची लागण देऊ शकतात. हे आम्ही चांगलं अनुभवलं आहे. सुरक्षित राहा, गर्दी टाळा, फिरूच नका विनाकारण आणि मास्क वापरा जर तुम्हाला बाहेर इमर्जन्सीसाठी जायचं असेल तर. या सर्व उपचारात तब्बल 15 किलो वजन घटलं. त्यात मुख्य करून स्नायूंचं म्हणजेच मसलचं प्रमाण जास्त होतं. चला, रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. काळजी घ्या.